काय म्हणतात ती तू काय वाटतं की आपण बरेचसे डिस्कशन केलेत सोबत, तर ज्या वेळा सिक्रेटचा विषय आपल्यात बोललो गेलो आजपासून कितीतरी वर्षापूर्वी, त्याच्यानंतर तर भरपूर सगळे विषय आपण त्या सिक्रेटवरतीच किंवा आजचा जो काही कॉन्फिडन्स आपलं वगैरे असतो सिक्रेटवरतीच आपण डेव्हलप केलं शकतो. ज्या काय आपल्याकडे आपण काय अशी काय अंबानीवर स्पर्धा करणं नाही असं किंवा आपल्यापेक्षा सक्सेसफुल माणसावर करणं नाही असं, पण आपल्या जगण्यामध्ये ते ठसे प्रत्येक वेळा दिसलेले आहेत. तुझं मत काय? माझा मत तर असा सिक्रेट कळेपर्यंत आपलं आयुष्य पूर्ण वेगळा होता. सिक्रेट कळल्यानंतर आयुष्य पूर्ण वेगळा झाला. आयुष्यात ताज असा सेम प्रॉब्लेम किंवा जे काही डिफिकल्टीज आहेत ते सेम असत, सगळ्या गोष्टी सेम असत, पण ऍप्रोच जो असा ना आपलं लाईफ कडे बघण्याचो आणि प्रॉब्लेम कडे बघण्याचो तो पूर्ण चेंज झालं. बरोबर आहे. काय आपल्या मिळवूया कसा मिळवूया ह्या क्लिअर झाला सिक्रेटमुळे. बरोबर. कसा मागायचा सिक्रेट कळलं म्हणून देव कळलं. सिक्रेट कळला आणि तेव्हापासून देव कळलं. ह्या महत्वाचा खरा दादा. मी त्याच्या आधी देव मानी नाही होते, कारण काय माहिती काय खूप लहानपणात देवाक मानी होते, कारण आई बाबांनी शिकवलं. हो बरोबर. पाया पडाक शिकायला, मग कळला थोडा मोठा झाल्यावर त्याचा उपास करूचे असतात, मग देव प्रसन्न जातात. मग कळला सोमवार करूचे असतात, मंगळवार, मग गुरुवार कळले, मग प्रॉब्लेम येलो का देवाक हाक मारू ता कळला. 5वी पासून 10वी पर्यंत मेले माहितीये का देवाक हाका मारून देवाकडे येऊ नाही. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये देवा वाचे मका ऐसून वाचे मका. अरे घंटा देव कधी येऊकच नाही माहितीये काय. मी मेले शाप. बरोबर. जेव्हा सिक्रेट कळलं ना तेव्हा कळलं की देवा हाक जी मारते ती चुकीची मारते, चुकीच्या पद्धतीने मारते, पद्धत चुकीची आहे. बरोबर. मग क्लिअर झाला अशी हाक मारू होई तर त्या कधी ऐकत जातली. त्याची एक लँग्वेज असते. त्याची एक लँग्वेज आहे, ती फक्त एकदा कळली आतमध्ये की आपण बरोबर हाक मारतो. सिक्रेट कळल्यानंतर सुद्धा मी चुकी केलेली माहिती आहे काय. बहुतांशी लोक अशा करतात. सिक्रेट कळल्यानंतर पण चुकी करतात लोक. बरोबर. तुला सांगलेलं माझ्या बापाशीचा किस्सा. माझ्या जेव्हा मी हडेराव होते मुंबईत, आणि जेव्हा मला सिक्रेट करायचं मला असं वाटलं काय करून आई बाबा माझ्याकडे राहावं आहे मग काय करून, आणि त्या चुकीच्या पद्धतीने सिक्रेट वापरी होते मी. कशा म्हणजे तुका असं भास होतो की ते जातले. नाही मी सृष्टी कसं ह्या करीत होतोय, आदेश दी होतोय की काय करून येऊन दे, काय करून येऊन दे. आणि सृष्टीने काय करून पाठवला माहिती काय फ्रॅक्चर आणि पडलो. ज्या वेळी मी एवढे एक्स्ट्रीम लेवलला होते ना सिक्रेट वापरी होते, फुल एकदम विजन घेऊन डोक्यात एकदम दिवस रात्र आणि होते ना. बरोबर. आणि चूक शब्द काय वापरी होते की काय करून. बरोबर. काय झाला आणि आई बाबा इले. नंतर कळला मका लँग्वेज पण चुकता. काय करून नाही करायचं, आपल्या जसा होया तसा मागायचं. बरोबर. आणि त्या सत्य परिस्थितीमध्ये असं आपल्या होया ज्या परिस्थितीत होया तसा मागू. बरोबर. परफेक्ट. मग जाऊन हळूहळू कळायला लागला की हा आता हे चुकी नाही करायची. आता जर माका मागूचा असा तर मी सगळ्या गोष्टींचा विचार करते पहिलं. बरोबर. होया ठीक आहे, पण त्याच्या बदल्यात काही जाता कामा नाही. पहिली ती फ्रेश डिझाईन करते. बरोबर. ती डिझाईन की बाबा ह्या मी बोलतोय ह्या होया माझं हे टार्गेट असा, पण ह्या अशा पद्धतीत माझ्याकडे येऊ होया, त्याचे स्टेप बाय स्टेप चांगल्या पद्धतीत येऊ होया. बरोबर. आणि किंवा इला आणि नंतर तो योग सुरू झाला, आणि त्यानंतर मग देवावरती विश्वास बसत गेलो. आता असा ते. बरोबर. फक्त हाक व्यवस्थित मारली. कसा माहितीये की थोडासा पुढे जाऊन याच्यामध्ये माझ्या काही गोष्टी लक्ष दिल्या. आता जर आपण बोलूया की ज्या वेळा
काही लोक सिक्रेट शिकली किंवा सिक्रेटचे ते व्हिडिओ बघितले नाही, ते ती जी लेखिका असं ते किंवा त्यांचे जे व्हिडिओ वगैरे जे हल्ली मी तुका दाखवले वगैरे, हो हो, किंवा जोसेफ मर्फीचं जो पुस्तकं आजा अवचेतन मनाच्या ते जे ह्या असत ते, तर त्यावेळा सुद्धा लोकांनी कितीतरी लोकांनी ते पुस्तक वाचलं असतं. पण त्या पुस्तक लोकांनी वाचल्यानंतर त्यांनीही तुझ्यासारखेच चुकी केलेले असते. असे लोक खूप आहेत, भरपूर लोक असतात असे, म्हणजे त्यांनी त्या पुस्तकात निगेटिव्ह मागून त्यांनी परत प्रॉब्लेम करून घेतलेले लाईफमध्ये. म्हणजे जी मिळावं होय ती गोष्ट मिळतच नाही. जर असा झाला तर असा व्हावया, किंवा त्यांनी स्वतःच्या हिशोबान ते काय केलं आणि सिगरेटला म्हणजे सिगरेटलाच मॅड करून टाकले नाही आणि स्वतः मॅड झाले. तर माका ह्या कारण जाणून घ्यायचं होतं की असं होतं की काय. मग माका असं समजलं की आपण काय करतो, कुठली तरी छोटीशी संकट येतो आणि ती पण मोठी असता, प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात ती सिक्रेटमध्ये. मग ती काय करायची, ती नाही ठेवायची आणि फक्त शुद्ध अर्थ जो असायचा आपल्या, जो अपेक्षित आहे, जसं तू म्हटलं तसं करू, ही चूक लक्षात दिली. पण मी अजून त्याच्या पुढे जाऊन काय केलं की ही चूक होता की काय, की घडता ह्या आपल्याला समजता बरोबर, आणि फरक ज्यांका पडता ते त्यांचे अनुभव पण शेअर करतात. पण मग ना ही एकदम साधी आणि सिंपल चुका ती कशासाठी होता माणसांबरोबर, एकाच माणसावर नाही होणार, कितीतरी नंबर ऑफ पर्सन असत की त्यांच्यावर ह्या होता. त्याचं कारण असं असा की मॅनिफेस्टेशन म्हणजे सिक्रेट ह्या आपल्या नंतर कळला, ठीक आहे. पण त्याच्या अगोदर आपण कुठल्या प्लॅटफॉर्म थ्रू येलो जन्मात, आई बरोबर. मग इथे काय लागू पडता, सगळ्यात पहिलं कुंडलीचं इफेक्ट. आपण तर ह्या ज्ञात असं ना आपल्या की ना जशी कुंडलीची दशा चालतं किंवा जन्म काळ वेळ वगैरे ह्या सगळे जे गोष्टी आहेत ते जसे कुंडलीवरती आणि त्या जातकावरती लागू पडतात त्या हिशोबानं त्याचं कंडिशनिंग होऊ शकतात. आणि असे पण ज्योतिषी असत, ज्यांची नावाने घेणे मी, पण असे ज्योतिषी असत की ते आज कुठलं शर्ट ती घातलं, ते काहीतरी तिसरीकडे बसून ते सांगू शकतात की ह्या माणसानं आज काय घातलेला, कुठल्या रंगाचा. इतकं जबरदस्त लेवलचं ग्रहांचं काय असं आपल्यावरती असर आहे, बरोबर. होच असर तुमच्या त्या मॅनिफेस्टेशन मध्ये येतात. आणि काही लोकांकरता मिळतं आणि मिळणं नाही ह्याची कारण हीच असत, किंवा त्यावेळा त्या माणसाकडसून त्या गोष्टीबद्दल तेवढं विश्वासच निर्माण नाही होऊ शकणार. मग ती गोष्ट त्या सृष्टीमध्ये विश्वास निर्माण जाऊ नाही अशा पॅटर्न मध्ये गेली ना, बरोबर. तोच पॅटर्न परत रिटर्न करतील या सृष्टी. त्यावेळा तुमका आता घेण्याचा ना, कारण तुम्हीच मागला असता नकळतपणे मागला. पण फक्त ह्याच्यामध्ये मी काय ऍड केलंय की ह्या येतं हा कुठून, ही जी नकळत निगेटिव्ह मागणं असा ह्या फायर कुठून होता. ओके, त्या पण काही तरी सोर्स असा, सोर्स असा तुमची कुंडली. माझं म्हणणं एकच असं, म्हणजे आज आम्ही हो व्हिडिओ मालवणीमध्ये रेकॉर्ड करण्याचं कारण एकच असं की याच्यापासून माका जरा व्यवस्थित बोलला घेता, किंवा आम्ही हा विषय खूप अगोदरपासून बोलत असत, तर आमच्यापेक्षा जास्त क्लिअर तुमका मालवणी माणसांकडे कोण सांगू शकणार नाही. काय म्हणतो बरोबर. तर माझं म्हणणं असं की तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा काही असतात, काही प्रॉब्लेम्स असतात. तर ते प्रॉब्लेम्स ना तुम्ही जर सिक्रेट जा तुमका साक्षात अणूचा असा त्याच्यासाठी जे प्रॉब्लेम हैसून फायर होतं ते पहिले आधी काय करा, एखाद्या व्यवस्थित अशा ज्योतिषाकडनं किंवा ऍस्ट्रॉलॉजरकडनं ते पहिले काय करा, सॉल्व्ह करा, ठीक आहे. आणि ते सॉल्व्ह करा म्हणजे कसं, बाबा हा बाबा ह्या प्रॉब्लेमसाठी तुमका बाबा रुद्राक्ष घेऊया, किंवा ह्या अमुक एका प्रॉब्लेमसाठी तुमका तुमची लाईफस्टाईल चेंज करू होईल, किंवा अमुक एका प्रॉब्लेमसाठी तुमका रत्न घेऊया. हे पहिले विषय ओके करा, बरोबर, जेणेकरून तुम्ही जा मागताल्यात त्या खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या कंडिशन मध्ये तुमका गावताला. हा, आणि तुमचा वेळ जो अनठे जाता, पैसा सोडून द्या विषय, वेळ जो अनठे जाता तो जास्त चांगल्या प्रकारे वापरला जातो. माझं मत हे असं. तू काय म्हणतो? बरोबर आहे, कारण जेव्हा न्याय वापरून लागलाय
तर माका जो विषय माहिती नाही होतो, त्यामुळे मी सिक्रेट कसंही वापरत गेले. बरोबर. म्हणजे जसं जा माका वाटलं माका गाडी होई तर मी गाडी मागूक सुरुवात केली. माका वाटलं जसं मी तुला सांगितलं आई बाबा, तर मी त्यांना अट्रॅक्ट करूक सुरुवात केली. वस्तू मी कसं पण अट्रॅक्ट करी होते, पण काही गोष्टी माका खरंच होय होते, काही गोष्टी माझ्या काहीच कामाचे नाही होते, किंवा ते तात्पुरते होते इले आणि त्याच्या मागून प्रॉब्लेम पण घेऊन इले. बरोबर. म्हणजे तू तसं जसं मागितलं पैसा हा, जसं मागितलं तसं त्या इला मी फुल एनर्जी लावलंय त्या इला, पण त्याच्यातले बऱ्याच गोष्टी माझ्या फायद्याच्या होत्या आणि बऱ्याच गोष्टी नाही पण होते. बरोबर बरोबर. चुकीच्या पद्धतीत पण इले ते माझ्याकडे. जसं मी तुला बोलले काही गोष्टी चुकीच्या इले ना, पण चुकीच्या पद्धतीत, कारण मी मागितलेच चुकीच्या आणि मला माहितीच नव्हतं की त्याची मला गरज असा की नाही, किंवा किती तात्पुरती होती. अशा पण गोष्टी झाल्या. हे खूप मोठं उदाहरण असं. बरोबर. आणि आपण तुझा म्हणतोय मला पट्टा अशामुळे, कारण जर आपल्या कळलं की आपण काय मागितलेला चांगला, आपल्या ग्रह, नक्षत्र आणि दशा ह्याच्या सगळ्या हिशोबात जर आपण एखाद्या गोष्ट मागितली सृष्टीकडे, ज्याचा विरोध कमी असा, तर ती खूप लवकर इझिली आणि चांगल्या पद्धतीत गावतील. बरोबर. परफेक्ट. त्यामुळे मला पटतं या परफेक्ट तुझं म्हणणं. तर माझ्या बायकोचं एक उदाहरण की त्याच्या माइंडमध्ये कंटिन्यू हॉटेल, ती माणसा बसली आणि ती बाकीचे सगळे, आज बायलेचं पोळी भाजी केंद्र मोठा हॉटेल असं. तर हे गोष्टी सिक्रेटनेच सक्सेस केले, पण त्याका मी पहिला चेक केलेलं आहे. त्या गोष्टीत पहिला मी चेक केलेलं की ही गोष्ट किती टक्के पॉसिबल आहे. तर माका त्याची पॉसिबिलिटी 87% दाखवलेली माझ्या सायन्समध्ये किंवा माझ्या डाउजिंगच्या फील्डमध्ये. आणि आज ती गोष्ट असा आमच्याकडे ह्या जा ऑफिस तुम्ही जर बघता ह्या मी कंटिन्यू व्हिज्युअलाइज करत होते की बाबा एक ऑफिस असतला आणि एक चांगला माणूस माझ्याकडे असतलो आणि कंटिन्यू आमच्यामध्ये पॉझिटिव्ह डिस्कशन होताला आणि हे सगळे होताला. आज मी त्या ऑफिसमध्ये असेल, आज माझा तोच मित्र माझ्याबरोबर बसला जो काही वर्षापूर्वी आम्ही सिक्रेट शेअर करी होतो एकमेकांबद्दल. तो जो विषय असा, म्हणजे हे जे गोष्टी आहेत हे खरोखरच होतं. आणि मॅनिफेस्टेशन मध्ये सिक्रेट पण जेवढा इम्पॉर्टंट असतात तेवढाच तुमची कुंडली आणि त्यांचा जो मेळा तो जास्त इम्पॉर्टंट असं मला वाटतं. तर आम्ही तुमका पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न करतो की बाबा काय नक्की करू काय आणि काय नाही, ह्याची पहिली जी इन्फॉर्मेशन असा ही कुंडलीतनं घेणं सगळ्यात आधी महत्वाचं असं. बरोबर. आणि त्याच्यासाठी एखाद्या ग्रहाचा डोनेशन असा किंवा एखाद्या ग्रहाची रेमेडी असा किंवा एखाद्या ग्रहाचा रुद्राक्ष रत्न काही असत, त्या पहिला काय करूचा असा, त्या पहिला ते गोष्टी पहिले करा. बरोबर. तर तुमका ताजा मॅनिफेस्टेशनसाठी तुम्ही जेवढे पैसे घालतास किंवा तुम्ही जेवढा वेळ देतास त्याच्यामध्ये 101% तुमका काय गावताला, यशच गावताला. आणि हो यशच असतं नेहमी. ऑब्विसली याच्यातनं मॅनिफेस्टेशन करून गेलेल्यांचं आणि त्याच्यातनं सक्सेस होणाऱ्यांचं रेशो नक्कीच जास्त असतो. ऑब्विसली. कारण आज जर 100 लोकांचं मॅनिफेस्टेशन करतं तर त्याच्यामधले किती लोक मॅनिफेस्टेशन सक्सेस करू शकतात. तुम्ही वयात कुठल्याही क्लासला जाऊन बघा आणि बघा तुम्ही त्याचा आढावा घ्या. मला वाटतं की ही जी टेक्निक असं ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवेअरनेस आहे. अजूनपर्यंत तर भरपूर लोकांनी सिक्रेट मॅनिफेस्टेशन जो असं आता बघितलेला त्या वापरत असेल किंवा, पण ह्यो जो आजचा जो आपला विषय असा ना त्याच्यापेक्षा पुढचा असा ह्यो अजूनपर्यंत बनत नसतो. असं जॉईंट कंबाईन मध्ये नक्कीच अजूनपर्यंत बनत नसतं. कारण शास्त्र बरीच असत. ह्या आता आपण जो बोलतो जा गोष्टी आकर्षित करण्याचं शास्त्र म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात मॅनिफेस्टेशन, ह्याचं खूप जबरदस्त शास्त्र आहे. ह्याचा अनुभव आम्ही तुम्ही सगळ्यांनी घेतलेला असा. एक कप कॉफीचे ज्या वेळेला आपण चाह किंवा इच्छा ठेवतो त्यावेळेला कुठून ना कुठून तरी सृष्टी आपल्या ती आणूनच देतात. बरोबर. तो विचार एकदम तुमका इझी वाटता. एक ग्लास पाणी पाणी दे, पटकन कोणतरी देता तुमका पाणी. तर इतक्या सोप्या असं सगळं. आणि ह्या खराच असा, फक्त काय असा की जो तुमचा मेन स्त्रोत आहे जो कुंडली मधलं ते का तुम्ही ओके करा. काही लोकांचं मत त्याच्यावरती असा नाही कुंडली वगैरे काही नसतं असं, ह्या नाही असा, ह्या खरा नाही असा. कारण काय असं ज्याका मॅनिफेस्टेशन मिळाला त्यांना जर असं विचार केला की नाही हे असं नसतं, पण मग ज्याका मिळाक नाही त्यांना तर तुझ्यासारखंच केलं ना सेम.
बरोबर सगळं केलं सेम. मग त्याला किती नाही गावतं. हे गोष्टी पण खूप मॅटर खूप करतात, matter जास्त करतात. परिणामकारक खूप असतात. जास्त परिणामकारक असेल. त्याच्यामुळे काय असं ऍक्सेप्ट करण्याची जी काय म्हणतात त्या कधी म्हणजे ऍक्सेप्ट करण्यासाठी तुमचं काय लागतं, फक्त नॉलेजच लागतं. तर त्या नॉलेज तुम्ही घ्या आणि त्या योगे तुम्ही काय करा, पुढची वाटचाल करा, जास्त सोपी अशी. बरोबर मत काय बरोबर की नाही. माका हे विषय पटता, कारण मी ह्या सगळा केलंय ऑलरेडी. ज्यांनी मॅनिफेस्टेशन करूक नाही असा त्यांच्यासाठी हा विषय नवीन असा. नवीन असं पण मी तुला सांगते की ज्यांनी ज्यांनी केला आणि मिळवला, हा. सिक्रेट वापरल्याने नाही आपल्या हवे त्या गोष्टी मिळवल्या मिळवलंय. त्यांना ही गोष्ट नक्की पटतली की हे त्याच्या पुढची स्टेप असा. Step असा. आपण जा मागता चांगल्या पद्धती किंवा आपल्यासाठी जर लिहिलेला असा लिहिलेलं असं बरोबर आहे. त्या जर आपल्या अजून चांगल्या पद्धतीत जर अट्रॅक्ट करूचा असत तर परफेक्ट परफेक्ट ह्यो जो विषय असा तुझो तो पहिलं करू होयो पहिलं बरोबर. आणि मग सिक्रेट यूज करूक सुरू करूया, जेणेकरून त्यांना रिझल्ट जे आहेत ना जसे होय तसे तसे आणि पूर्ण लाईफ साठी गावतले बरोबर. गावतले. कारण मला वाटतं तू जर आता सांगतलंय रुद्राक्ष किंवा पत्रिका बघून, तर कुठली फील्ड निवडू होईल त्यांनी, कुठल्या फील्डशी रिलेटेड त्यांनी अट्रॅक्शन करूया, अट्रॅक्शन करूया बरोबर आहे. परफेक्ट. का तू पहिला सांगतोय सांगतो बरोबर. त्यामुळे फक्त पैसे लोक अट्रॅक्ट करतात तर ते खूप फील्ड असत, पण कुठल्या फील्ड तुमका बेटर पडतले बरोबर. आज काम केल्यावरती पैसे तर सगळीकडेच गावतात, सगळीकडे गावतो बरोबर आहे. पण जर एखाद्या कामात इझिली पैसे गावले, एखादा काम करून इझी जर पैसे असतील तर ते सगळ्यांना आवडतात बरोबर. कामावरती खूप स्ट्रगल करून पैसे जर येत असतील तर ते कोणाला आवडत नाही बरोबर. आज सुखान लाख रुपये येले तर ते सगळ्यांना आवडतं. पण त्याच लाख रुपयासाठी जर माणूस 12, 14, 16 तास काम करता तर तो घराकडे येऊन असं पण परेशान असतं की त्याचा काही उपयोग नाही असं बरोबर आहे. आणि तो फ्रस्ट्रेट होतो आणि तो फ्रस्ट्रेशन असतं की पैसे तर येतात पण काय त्याचा अर्थ काय नाही असं काय मिनिंग नाही असं. परफेक्ट. मी जेव्हा सिक्रेट वापरून सुरुवात केलंय ती कंडिशन आणि आत्ताची कंडिशन, माझा इन्कम त्याच्यापेक्षा 10 पटीने वाढला. जयसर इन्कम सुरू केलेलं आहे वापरू आणि आता 10 पटीने वाढला. असे सगळेजण वापरू शकतात, सगळेजण करू पण शकतात. पैसे कमवणं काय मोठी गोष्ट नाही असं, पण तुमका जर त्या लाईफ मध्ये मजा येतात तुमच्यासाठी जर लिहिलेलं असं तिकडेच तुम्ही सर्वाइव्ह करता बरोबर. तर पैसे तुमका होय तेवढे येऊन दे, त्याच्यापेक्षा जास्त येऊन दे किंवा थोडेसे कमी जर येले तरी काही प्रॉब्लेम नाही बरोबर. माझ्या आयुष्याची अजून जास्त येतली. त्याच्यामुळे हे विषय जो आता माका तरी महत्वाचा वाटतं. परफेक्ट आहे. एक उदाहरण सांगते तुमचं. एखादी व्यक्ती समजा ना त्याच्या संस्थेमध्ये किंवा राजकारणामध्ये त्याला राजा बनायचं असं किंवा त्याला मेन माणूस बनायचं असं, ठीक आहे. आणि तो सिक्रेट वापरून त्यानं चालू केलं आणि त्याला यश मिळणार नाही. तर त्या यश न मिळण्याचं कारण काय असतं माहिती आहे? त्याच्या कुंडलीमधलं सूर्य जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक असतो. जोपर्यंत तो सूर्य ओके नाही करणार थ्रू रेमेडी किंवा थ्रू अजून काही किंवा दान किंवा अजून काही, त्याच्या कुंडलीमध्ये सूर्य नीच असू शकता किंवा त्याच्या कुंडलीमध्ये सूर्य राहूची काय असू शकता युती असू शकता किंवा त्याच्या कुंडलीमध्ये सूर्य 6, 8, 12 ह्याच्यामध्ये असू शकतात, घरांमध्ये असू शकतात. मग हो माणूस किती तास सिक्रेट आपतो दे, जोपर्यंत होई रेमेडी तो नाही करणं तोपर्यंत हो वेळ फुकट ह्या बरोबर. त्याच्यामुळे आधी रेमेडीज कुंडलीचे आणि नंतर इझी सिक्रेट. ह्याच्यावर जास्त प्रेशरही लावायचं लागायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं असं. तर नक्कीच या व्हिडिओचं तुम्ही पाठ्या कोणाक तरी आणि जे तुमचे एकदम खास असत जे त्यांना हे व्हिडिओ नक्कीच पाठ्या, कारण त्यांना नक्कीच त्याचा उपयोग होतो आणि मालवणी माणसात तर जास्तीत जास्त उपयोग होतो. मालवणी माणसात तर जास्तीत जास्त उपयोग होतो. धन्यवाद. धन्यवाद.